आमची सर्वसाधारण सभा झाली. त्यामध्ये मी प्रकर्षाने ही समस्या मांडली होती की या गाव नाल्यामध्ये पताळगंगा नदीच्या पात्रात सर्रासपणे येथील व्यावसायिक असतील, हॉटेल चालक असतील, हे या ठिकाणी आपलं वेस्टेज मटेरियल असेल, बॉटल्स असतील, काही मद्यपानाच्या बॉटल्स असतील, काही काच असतील, यामध्ये सर्रासपणे फेकतात व त्यामुळे ही नदीचं पात्र प्रचंड प्रमाणात प्रदूषित झालं व ते भरून निघालं. या कारणास्तव शहराचा पाणी निचऱ्याचा विषय हा गंभीर होऊ शकतो. त्याकडे सुद्धा पालिकेने लक्ष दिलं नाही. नाले सफाई सुरू असताना त्या कातूरमातूर पद्धतीने नाल्यांची सफाई करण्यात आली आणि त्याचा पाक परिणाम म्हणून आज लोकांना या भीषण समस्येला सामोरे जावं लागत आहे. संपूर्ण शहराच्या चौफेर वाहणारे नाले या पद्धतीने दुथडी वाहत आहे आणि शहराला पाण्याचा वेढा पडलेला आहे. पालिका प्रशासनाला वेळीच जाग आली असती तर आज ही परिस्थिती उद्भवली नसती. यासह प्रचंड मोठा विषय म्हणजे गावाच्या पेशीवर असलेली नाले हे नगरपालिकेने सरसकट येणे करून दिली. त्या संदर्भात सुद्धा तिथल्या रहिवाशांचा, शहरवासियांचा गेल्या 2 वर्षापासून लढा सुरू आहे. मी गेल्या 6 महिन्यापासून त्याचा पाठपुरावा करत असून जिल्हाधिकाऱ्यांपासून ते नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांपर्यंत, जिल्हाधिकारी महोदयांच्या, प्रांताधिकाऱ्यांच्या, तहसीलदारांच्या व नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या वारंवार ही बाब लेखी स्वरूपात व सचित्र निदर्शनास आणली. त्या नाले बंद झाल्यामुळे त्या नाल्याच्या नालीमध्ये रूपांतर केलं. नैसर्गिक पाण्याचा प्रवाह बदलता येत नाही हा शासन निर्णय असताना सुद्धा तो प्रवाह बदलण्यात आला नाही, तो बंद करण्यात आला. त्यामुळे हे सारं पाणी, गावाच्या बाहेरचं पाणी या नाल्यांना आलं आणि गावाचा चौफेर पट्ट्यावर झाल्याचं आपणास दिसत आहे. आपण वेळी आतासुद्धा यावेळेला इथे कुठलाही प्रशासनाचा अधिकारी या पूर परिस्थितीवर निदर्शनास आणण्यासाठी किंवा ते पाहण्यासाठी किंवा उपाययोजना करण्यासाठी आत्ताही यावेळेला इथे नाही. ही दुर्दैवाची बाब आहे. शहरवासीय 1-1 मिनिटाप्रती फोन करून आपापल्या समस्या पदाधिकाऱ्यांकडे मांडत आहे. मात्र पदाधिकाऱ्यांनी आता या समस्या मांडायच्या कुणाकडे हा मोठा इच्छा प्रश्न आहे. गावाचं कब्रस्तान, समाजाचा अस्मितेचा विषय असलेल्या कब्रस्तानमध्ये कमरेच्या वर पाणी आज त्या ठिकाणी झालेलं आहे. मोठी म्हणजे शोकांतिका ही आहे. सारी देवस्थानं, खंडराव मंदिर देवस्थान याच्या म्हणजे संपूर्ण पायरी आणि मोठा बाजार परिसर हा पूर्णपणे पाण्यामध्ये व्यापला गेलेला आहे. वेळी जाता तरी प्रशासनाने जाग घेऊन, पुढील दखल घेऊन या बेशिस्त कार्यवाहीला कुठेतरी आळा घालावा व शहरवासियांचे जनजीवन सुखमय कसं करता येईल यासाठी प्रयत्न करावे अशी माझी अजूनही हात जोडून प्रशासनाला विनंती आहे.